सो आता आपण आपल्या पॉप मेथडबद्दल डिस्कस करूया आणि पॉप मेथडने काय होते, पॉप मेथड आणि रिमूव्ह मेथडमध्ये काय डिफरन्स आहे, सर्व काही डिटेलमध्ये बघूया. सर्वात पहिले जसं बघा ही डेफिनेशन आहे आपल्याकडे, द पॉप मेथड इज यूज टू रिमूव्ह अँड रिटर्न ॲन एलिमेंट फ्रॉम द एंड ऑफ अ लिस्ट. हे पण सर्व काही बघून घेऊया. होणार काही असं आहे की पॉप मेथडनी पण आपल्या लिस्टमधला एलिमेंट जो आहे तो रिमूव्ह होतो. बट पॉप मेथड आणि जसं रिमूव्ह मेथड या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हेच आपण आता बघूया. सर्वात पहिले जसं तुम्ही हे वाचून घ्या, जसं मी तुम्हाला 2 केसेसनी समजावण्याचा प्रयत्न करतोय. ही जी डेफिनेशन आहे ही तुम्ही वाचून घ्या आणि मी 2 केसेसनी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की पॉप मेथडनी काय होते. सर्वात पहिले बघा की जसं आपलं पॉप मेथड आहे आणि रिमूव्ह मेथड आहे, या दोघांमध्ये जसं दोन्ही सेम आहेत का, दोन्ही डिफरंट आहेत का, हे आपण बघूया. सो रिमूव्ह मेथडनी काय होते, रिमूव्ह होतो एलिमेंट आपल्या लिस्टमधला. बट पॉप मेथडनी काय होते की आपला जो एलिमेंट आहे हा रिटर्न पण होतो. सो पॉप मेथड आणि रिमूव्ह मेथडमध्ये हे तुम्हाला डिफरन्स काढलं आणि आता आपण जसं याचं सिंटॅक्स वगैरे आपण बघूया. सो याचा सिंटॅक्स कसा आहे तुम्हाला लिहायचं आहे बघा. जसं लिस्टचं नाव, नंतर डॉट पॉप मेथड यूज करायचं आहे, नंतर आपण इथे जसं इंडेक्स पण मेन्शन करू शकतो की तुम्हाला कोणत्या इंडेक्सवरचा जो एलिमेंट आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. सो एवढं तुम्हाला कळलं. आता मी तुम्हाला केस 1 आणि केस 2 समजावण्याचा प्रयत्न करतो आहे. जर समजा आपण असं केलं की जसं बघा फ्रूट्स डॉट करतो आहे मी इथे आणि पॉप मेथडचा यूज करतो आहे आणि समजा मी अंदर काहीच इंडेक्स वगैरे मेन्शन नाही केला, तर बघूया आपला कोणता एलिमेंट रिमूव्ह होतो आहे. याला रॅपअप करतो आहे एका न्यू फ्रूट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. सो न्यू फ्रूट नावाचं एक जसं आपलं एक व्हेरिएबल क्रिएट करतो आहे आणि आता मी प्रिंट करतो बघा. सर्वात पहिले की जसं आपल्या न्यू फ्रूटला प्रिंट केलं तरी बघूया काय होतं आहे आणि नंतर आपल्या जसं लिस्टला पण प्रिंट करून बघूया की जी आपली ओरिजिनल लिस्ट होती त्यामध्ये कोणता एलिमेंट रिमूव्ह झालेला आहे हे पण आपण बघूया. सर्वात पहिले मी काय करतो आहे, आपल्या लिस्टलाच प्रिंट करतो आहे की बघूया आपल्या ओरिजिनल लिस्टवर काय इफेक्ट आलेला आहे. सो रन करतो आहे, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय दिसतं आहे बघा की जी आपली फ्रूट्स नावाची जी लिस्ट आहे त्यामधला जो लास्टवाला एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे. तसं बघा ग्रेप्स हा जो एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे आणि आपल्याला लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता की ॲपल आहे, बनाना आहे आणि ऑरेंज आहे. सो जो ग्रेपवाला जो एलिमेंट होता तो रिमूव्ह झालेला आहे. झालेलं काही असं आहे की जेव्हा आपण इंडेक्स वगैरे मेन्शन करत नाही तर तेव्हा आपल्या लिस्टच्या एंडवाला जो एलिमेंट असतो तो रिमूव्ह होऊन जातो. म्हणजे इथे डिफॉल्टमध्ये जो इंडेक्स असतो आपल्या पॉप मेथडमध्ये तो कोणता असतो, तो असतो -1 आणि -1 म्हणजे बघा हा वाला एलिमेंट. इंडेक्सिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि जसं इंडेक्सिंग जसं आपण आधीच्या सेशनमध्ये शिकलो होतोच, इंडेक्सिंग पाहिलं होतं, स्लायसिंग पाहिलं होतं, सर्व काही आपण लिस्टमध्ये पाहिलं होतं. आणि जर समजा मी असं केलं की जसं आपल्या न्यू फ्रूट्सला समजा मी प्रिंट केलं तर बघूया काय होतं आहे. सो आता काय करतो आहे मी न्यू फ्रूट्सला इथे प्रिंट करतो आहे, बघूया आपल्याला काय मिळतं आहे. सो आपण यूज केलं आहे बघा पॉप मेथड आणि जेव्हा मी आपल्या न्यू फ्रूट्सला प्रिंट करतो तर तेव्हा तुम्हाला कोणता एलिमेंट रिटर्न करून मिळणार, तुम्हाला ग्रेप मिळणार आहे बघा तुमच्या आउटपुटमध्ये. सो रन करतो आहे, बघूया काय होतं आहे. सो रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं बघा ग्रेप. म्हणजेच की आपल्या पॉप मेथडनी काय होते की तुम्हाला जसं रिमूव्ह पण होतो एलिमेंट आणि तोच एलिमेंट जसं आपण फ्युचरच्या यूजसाठी आपण तो वापरू शकतो आणि हा रिटर्न पण होतो बघा आपल्याला एलिमेंट. जो आपण एलिमेंट आपण रिमूव्ह केलेला आहे आपल्या पॉप मेथडनी तो आपण जसं फ्युचर यूजसाठी कुठे पण यूज करू शकतो. सो ग्रेप आपला जो एलिमेंट आहे हा रिटर्न करून तुम्हाला मिळतो आहे आपल्या पॉप मेथडनी. आणि आता आपण काय करूया, जसं सोबत सर्व प्रिंट करून बघूया. सो आता मी काय करतो आहे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे की जी आपली केस 2 आहे त्या केस 2मध्ये काय डिफरन्स आहे. केस 2मध्ये मी काय करतो आहे की जसं बघा आपला व्हेरिएबल वगैरे तर क्रिएट करतोच आहे. केस 2मध्ये थोडंफार काही ना काही आपण जसं करूया थोडंफार डिटेलमध्ये. सर इथे मी काय करतो आहे, इथे जसं इंडेक्स वगैरे टाकतो आहे. सो इंडेक्स मी कोणतं टाकतो आहे, कोणता पण टाकू शकता तुम्ही. जर समजा मला ॲपलला रिमूव्ह करायचं असेल तर मी 0 टाकणार. समजा मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं असेल तर मी टाकणार बघा जसं 2 आणि समजा मला ग्रेपला रिमूव्ह करायचं असेल तर मी -1 पण टाकू शकतो आणि 3 टाकलं तरी चालते. हे इंडेक्सिंग वगैरे आपण जसं आधीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की इंडेक्सिंग कशी आपण यूज करतो. सो 0 नंतर 1 नंतर 2 नंतर 3 आणि जसं ग्रेपसाठी आपण -1 पण टाकू शकतो जर आपल्याला ग्रेपला रिमूव्ह करायचं आहे. सो आता मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं आहे आणि ऑरेंजला रिमूव्ह करण्यासाठी मी इथे इंडेक्स टाकणार आहे जो की आहे 2. आणि आता समजा आपण प्रिंट केलं बघा आपल्या जसं न्यू फ्रूटला तर तुम्हाला काय मिळतं तुमच्या आउटपुटमध्ये, जसं ऑरेंज तुम्हाला मिळणार आहे प्रिंट करून. जसं पॉप मेथडनी काय होते की तुम्हाला तो जो एलिमेंट आहे हा रिटर्न करून पण मिळतो. आणि समजा आपण आपल्या लिस्टला जसं जी ओरिजिनल लिस्ट होती फ्रूट्स नावाची तिला जर आपण इथे प्रिंट केलं तर तुम्हाला मिळणार की जसं हा जो ऑरेंज आहे हा आपल्या लिस्टमध्ये नसणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं आहे.
रन केल्यावर तुम्हाला काय मिळतं आहे बघा, की जसं बघा आपल्या लिस्टमध्ये ग्रेप आहे, बनाना आहे, ॲपल आहे, बट जसं आपला ऑरेंज नाही आहे. पॉप मेथडनी तो आपण रिमूव्ह केलेला आहे. सो आता आपण आपलं एक नेक्स्ट मेथड बघूया, जे की आहे आपलं जसं क्लिअर मेथड आणि डिलीट मेथड वगैरे सर्व काही डिटेलमध्ये आपण बघूया. जसं डेल कीवर्ड आपण कसा यूज करतो आपल्या लिस्टवर. फ्रूट्स नावाची लिस्ट आहे आणि या लिस्टमधले मला जर समजा सगळे एलिमेंट्स जर डिलीट करायचे असतील तर त्यासाठी मी काय करणार, क्लिअर मेथडचा यूज करणार. काय करतो बघा, फ्रूट्स डॉट करतो आहे मी इथे, जसं क्लिअर मेथडचा यूज करतो आहे आणि क्लिअर मेथडने काय होणार, पूर्ण तुमच्या लिस्टमधले एलिमेंट्स जे आहे ते डिलीट होऊन जाणार आहे. म्हणजे तुमची लिस्ट जी आहे ही पूर्ण एम्प्टी राहणार आहे. आणि समजा मी इथे समजा प्रिंट केलं बघा आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला, तर बघूया काय होतं आहे. सो रन करतो आहे, बघूया काय मिळतं आहे तुम्हाला तुमच्या आउटपुटमध्ये. तुम्हाला जसं एक एम्प्टी लिस्ट मिळणार आहे, जी की तुम्हाला आता मिळते बघा, एम्प्टी लिस्ट आलेली आहे. सो जर आपण असं केलं, समजा इथे असं पण लिहिलं चालते, समजा बघा जसं डबल कोट्समध्ये पण आपण लिहिलं चालते, की जसं न्यू लिस्ट किंवा जसं अपडेटेड लिस्ट पण आपण जसं लिहिलं चालते. आणि आता समजा आपण इथे जसं आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला इथे एंटर केलं आणि रन केलं, तर तुम्हाला काय मिळतं बघा, जी न्यू लिस्ट आहे आपली ती तुम्हाला एम्प्टी मिळणार आहे. का, कारण की आपण क्लिअर मेथडचा यूज केला आहे. क्लिअर मेथडने काय होते, तुमच्या लिस्टमधले सगळे एलिमेंट्स डिलीट होऊन जाणार आहे. तुमच्या लिस्टमध्ये एक पण एलिमेंट राहणार नाही जर आपण क्लिअर मेथडचा यूज केला. तसंच बघा एक आणखी मेथड आहे, जसं आपण डेल कीवर्डनी आपण आपली पूर्ण लिस्टच डिलीट करू शकतो. सो इथे मी काय करतो आहे, कॉमेंट आउट करतो आहे, आपलं जसं केस 4 असणार आहे आता, आणि याला पण थोडं कॉमेंट आउट करतो आहे किंवा जसं आपणला रिमूव्ह केलं तरी चालते. सो याला मी सध्यासाठी कॉमेंट आउट करतो आहे आणि केस 4वर सध्या आपण आता डिस्कस करूया. सो केस 4मध्ये काय असणार आहे, आपल्याकडे जसं आपली फ्रूट्स नावाची लिस्ट आहे आणि फ्रूट्स नावाच्या लिस्टमध्ये समजा मला पूर्ण लिस्टलाच डिलीट करायचं आहे. सो मी काय करणार, डेल कीवर्डचा यूज करणार, नंतर जसं आपल्या लिस्टला मेन्शन करणार आणि समजा आपण आपल्या लिस्टला समजा इथे आपण प्रिंट केलं बघा आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला, तर बघूया काय होतं आहे. तुम्हाला मिळणार आहे जसं नेम एरर, कारण की आपण डेल कीवर्डचा यूज केला आहे बघा. जसं इथं काय दिसतं आहे तुम्हाला, नेम, जसं नेम जे आहे आपलं फ्रूट्स इज नॉट डिफाईन इथे आलं आहे. जसं एखादा एलिमेंट पण आपण यामधनं डिलीट करू शकतो आपल्या डेल कीवर्डनी. समजा मला ऑरेंजला रिमूव्ह करायचं आहे किंवा मला बनानाला रिमूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी मी काय करणार, इथे इंडेक्स वगैरे मेन्शन करणार, जो की आहे बघा आपला 1. सो जेव्हा मी 1 इथे मेन्शन करणार, तर बघा बनाना तुमचा रिमूव्ह होऊन जाणार आहे तुमच्या लिस्टमधनं. सो जर आता आपण पाहिलं तर आपल्या लिस्टमध्ये 3 एलिमेंट्स आहे, ॲपल, ऑरेंज आणि जसं ग्रेप्स. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला बनाना हा जो एलिमेंट आहे हा रिमूव्ह झालेला आहे. जसं डेल कीवर्डने आपण एक स्पेसिफिक एलिमेंट पण रिमूव्ह करू शकतो. सो तुम्हाला हे पण कळलं. जसं बघा मी काय करतो आहे, जसं इथे बघा डेल कीवर्डने आपण आपली डिक्शनरी, जसं आपली लिस्ट जी आहे ती रिमूव्ह केलेली आहे, डिलीट केलेली आहे. बट जर आपण ही या कमांडच्या आधी एक्झिक्यूट केली तर तुम्हाला तुमची लिस्ट मिळून जाणार. जसं इथे काय करतो आहे मी बघा, जसं आपण काय केलं, आपल्या लिस्टला आधी प्रिंट केलं तर आधी आपली लिस्ट असणार आहे. सो रन करूया, बघूया काय होतं. बघा आधी आपली लिस्ट आहे, बट जेव्हा आपण डेल कीवर्ड यूज करतो आणि नंतर आपल्या फ्रूट्स नावाच्या लिस्टला इथे पास करतो आणि नंतर जसं इथे प्रिंट करतो बघा, म्हणजे आपण काय केलं आहे बघा, आपण केलेलं काही असं आहे की आपल्या लिस्टलाच आपण उडवलेलं आहे बघा आपल्या डेल मेथडनी. सो आता रन करूया, बघूया काय होतं. तुम्हाला इथे काय दिसतं आहे की फ्रूट्स नावाची जी लिस्ट आहे ही तुमच्या मेमरीमध्ये नाही आहे. सो असं आपण सर्व काही करू शकतो. आजच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स कसे रिमूव्ह करतो, क्लिअर मेथड पाहिलं आपण, जसं डेल, जसं डिलीट मेथड पण पाहिलं आणि आणखी एक मेथड पाहिलं जे की आहे बघा आपलं जसं पॉप मेथड. सो भेटतो आहे मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये, संपवतो या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.